सैनिक इथं आले हा दरवाजा ओपन करून ठेवायचा। या दरवाज्यातनं सैनिकांना वाटायचं आपण किल्ल्यावरती चाललो, पण या दरवाज्यात तिकडे गेलं तिकडे एक असं भुलभुलैया रस्ता आहे। या ठिकाणी बघू शकता आपला जो मेन मार्ग आहे तो इथून जाण्याचा आहे। मिनारीच्या तिन्ही बाजूवर जाऊ शकतो, पण इथील सरकारने ह्या मिनारीवर जाण्याचा मार्ग बंद केलाय। जवळपास 2008 ते 2009च्या काळामध्ये या ठिकाणी हा मार्ग ओपन राहायचा। ठिकाणी किती भल्या भल्या मोठ्या तोफी लावलेल्या आहे। ह्या ठिकाणी जेव्हा सैनिक येत असेल तो अचंबित होऊन जात असेल, मी जाऊ कुठे, कारण त्याला समजत नसेल। आता आपण वेडा घालून त्याच ठिकाणी येऊन थांबतोय, कारण ती आहे हा जर किल्ल्याचा सर्वात महत्वाचा आणि मेन पॅच आहे। बघू शकता जे राजे महाराजे ते वरती किल्ल्याच्या वरती राहत होते, इथं किती भारी डिफेन्स टेक्निक केलेली आहे। मित्रांनो, आपण आज आलो आहे जगातील सर्वात अभेद्य म्हणजे जगातील सर्वात डिफेन्स वाला किल्ला बघण्यासाठी। तुम्हाला माहिती आहे जंजिरा किल्ला आणि हा जो दौलताबादचा किल्ला म्हणजे देवगिरी किल्ला, हा किल्ला आतापर्यंत कोणीही जिंकू शकले नाही। हे जे दोन किल्ले आतापर्यंत कोणीही यांना जिंकू शकले नाही। या किल्ल्यांची डिफेन्स टेक्निक काय होती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। कारण जंजिरा किल्ला हा पाण्यात असल्यामुळे जिंकता नाही आला, आणि हा देवगिरी म्हणजे गिरिदुर्ग किल्ला, हा गिरिदुर्ग प्रकारे डोंगरावर असूनही जिंकता का नाही आला, तिथील भुलभुलैया वाटा काय होत्या, कशा होत्या, आपण चालू करणार आहोत। किल्ल्याचा हा मेन द्वार आहे। मित्रांनो, जेव्हा आपण या किल्ल्याच्या मेन एंट्रन्स मधून आत येतो, तुम्ही बघितलं असं मेन एंट्रन्स मधून आत आल्यानंतर तुम्हाला हा वाकडं असं वळण आहे, त्या वळणातून डायरेक्ट आतमध्ये येता येत नाही, त्यामुळे वाकडं वळण केलेलं आहे। त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही आतमध्ये येतात, आतमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला असा भला मोठा हा स्पेस लागतो। या स्पेस मध्ये तुम्हाला बघायचंय हा जो स्पेस आहे, जेव्हा आपण तो दरवाजा क्रॉस करून येऊ, त्या दरवाज्यातनं सैनिक जर चुकून आतमध्ये आला, त्याच्यानंतर तिथून आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता सैनिकांसाठी पार करण्यासाठी हा एक दुसरा दरवाजा आहे। ह्या दुसऱ्या दरवाज्यावरती सुद्धाही तुम्हाला चुकून सैनिक तिथून इथं आतमध्ये कसा बसा वाचून आला तर तो या ठिकाणी अडकणार, हा दरवाजा लागलेला राहणार। या दरवाज्यात तुम्हाला मी थोडंसं वैशिष्ट्य सांगतो। तुम्ही या ठिकाणी बघू शकता या हत्तीच्या पायामध्ये बेड्या घातलेल्या आहेत, म्हणजे त्या काळामध्ये ते असं सांगण्यात येत होतं की आमच्या किल्ल्यावरती हत्ती आतमध्ये येऊ शकत नाही, कारण हा किल्ला आतमध्ये येताना जसा यू आकार आहे तेव्हा हत्ती फास्टमध्ये येऊ शकत नाही। जसा हत्ती त्या दरवाज्यातनं समजा चुकूनही आतमध्ये जरी आला तरी तो इथे येऊन अडकणार, कारण त्याला इथे स्पेस भेटणार नाही। हा स्पेस खूप छोटा आहे, हत्ती या दरवाजाचा स्पेस खूप छोटा आहे हत्ती दरवाजामधून मध्ये जाण्यासाठी। पहिले हा हत्ती दरवाजा सांगितला, नंतर तुम्हाला पुढे मी या दरवाजाबद्दल माहिती सांगितली। जेव्हा सैनिक इथून आतमध्ये येत असत तेव्हा हा दरवाजा पूर्णपणे बंद केला जात असत। हा दरवाजा बंद केल्यानंतर या किल्ल्यावरती सैनिकांना जे दुश्मन सैनिक होते त्यांना कसं भुलभुलैयामध्ये टाकला तर ते दाखवतो। या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल हा दरवाजा, नंतर हा दरवाजा बंद केल्यानंतर या स्पेसमध्ये जेव्हा सैनिक अडकत असेल त्यांना तेव्हा हा दरवाजा दिसत असेल। त्या काळामध्ये हा दरवाजा ओपन केला जात असत, पण या दरवाजाचं मेन वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की सैनिकांना वाटत असेल या दरवाजा पलीकडे सुद्धा किल्ला आहे आणि इकडे काहीतरी असं होतं, त्यामुळे सैनिक हा दरवाजा बंद बघून या दरवाज्यातून इकडे जात असेल। पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो, इथून तुम्ही इकडे बघू शकता पण या दरवाज्यात तिकडे गेलं तिकडे एक असं भुलभुलैया रस्ता आहे। त्या ठिकाणी किल्ल्यावर जे राहणारे सैनिक होते त्या दुश्मन सैनिकांना अटक करून त्यांना आरी तुकडी त्यांना इथंच मारून टाकत असेल। हा एक झाला किल्ल्याचा पहिला भुलभुलैया करणारा भाग। आता आपण इथं पुढे गेल्यावर इथून ह्या किल्ल्यातनं मध्ये गेल्यावरती आणखी कशी भुलभुलैया आहे ते आपण पुढून इथून आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दुसरी भुलभुलैया बघायला भेटणार आहे। मित्रांनो, आता आपण बघणार आहोत या किल्ल्यावरची एक तोफ। ही जी तोफ आहे किल्ल्यावर ठेवलेली, ही किल्ल्यावरची तोफ तुम्ही बघू शकता, खूप मोठी आणि कॉपरची तोफ आहे। या तोफवर तुम्ही ही तोफ जेव्हा औरंगजेब इथं या शहरामध्ये आला होता तेव्हा त्यांनी दिल्लीहून सोबत त्यांनी ही तोफ इथे आणली होती। ह्या तोफ आणण्यामागचा एकच उद्देश होता त्याचा की दख्खनवरचं पूर्ण साम्राज्य त्याला मिटवायचं होतं। त्याला त्याचे जेवढे सरदार सैन्य पाठवून त्याला हे साम्राज्य मिटवता आलं नाही, दख्खनवरचं शिवाजी महाराजांचं साम्राज्य मिटवता आलं नाही। शेवटी औरंगजेब स्वतः चालून इथं आला, तेव्हा येताना त्यांनी सोबत ही तोफ आणली आहे। तुम्हाला बघायचं असेल तर या तोफीवरती या ठिकाणी तोफेवरती काही उर्दू अक्षर लिहिलेले आहे, इथं तुम्ही त्याचा बघू शकता। ही तोफ त्या काळातील आहे।
या तोफीचं इथल्या जो सरकार आहे, सरकारने ही तोफ इथे ठेवली. तसंच तोफीवरती त्या टायमाला कोणते गोळे यूज केले जात असत तर तोफीवरती हा इथे गोळा लावून ठेवलेला आहे. किल्ल्यांच्या भीतीवरती एक डेमो म्हणून हा इथे गोळा लावलेला आहे. हा आहे पूर्णपणे दगडी गोळा आणि या साईडला बघू शकता हा आहे पूर्णपणे लोखंडी गोळा. म्हणजे त्या काळामध्ये हे गोळ्याचे प्रकार राहत होते. दगडी गोळा किंवा लोखंडी गोळा असे प्रकारी राहत होते. तो डेमो म्हणून या भिंतीवर लावून ठेवलेले आहे. मित्रांनो, आपण आता बघितलं की या किल्ल्यावरची डिफेन्स टेक्निक कशी होती. आता मी तुम्हाला दाखवणार आहे किल्ल्यावरती पुरातत्व विभागाने कशा प्रकारे ते तोफांचा साठा करून ठेवलेला आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही त्या काळातील ज्या तोफा आहेत त्या इथे लावलेल्या आहे. बघू शकता वरती अर्नाळा किल्ला, त्या किल्ल्यांचे दृश्य लावलेले आहे. वेगवेगळे किल्ले जे आहेत त्या किल्ल्यावर कसल्या प्रकारची तोफ वापरली जात असत, त्या किल्ल्यावर तोफीचा प्रकार काय होते ही तुम्ही तोफ बघू शकता. या ठिकाणी एक तोफ लावलेली आहे. असे या ठिकाणी जवळपास 10 ते 12 हे देवड्या केलेल्या आहे आणि या देवड्यामध्ये त्यांनी इथे तोफा ठेवलेल्या आहे. आता इथे सिंधुदुर्ग किल्ला लावलेला आहे. या किल्ल्यांची माहिती प्लस त्या किल्ल्यावर कोणत्या तोफा वापरल्या जात होत्या या ठिकाणी ठेवलेल्या. ज्या टायमाला या किल्ल्याचं उत्खननाचं काम केलं जात होतं, उत्खननाच्या कामामध्ये यांना ह्या तोफा सापडलेल्या आहे. तर यांनी या तोफा संग्रहालयामध्ये न देता इथेच एक छोटंसं संग्रहालय तयार केलेलं आहे. ज्या किल्ल्याच्या देवड्या आहेत त्या देवड्यामध्ये त्यांनी किल्ल्याची माहिती, किल्ल्याचं पोस्टर अशा प्रकारे लावलेले आणि त्या ठिकाणी या ठिकाणी अशा तोफा ठेवलेल्या आहे. तुम्ही बघू शकता लहान मोठ्या सगळ्या तोफा येथे या ठिकाणी लावलेल्या आहे. आता तुम्ही या तोफेहून अंदाजा लावू शकता की त्या काळामध्ये या किल्ल्यावरती किती मोठ्या प्रमाणामध्ये भक्कम आणि शक्तिशाली हा किल्ला असेल. विचार करू शकता या किल्ल्याची तोफ, हा जो तोफेचा जो तोंड आहे, मुख आहे, किती मोठं आहे याच्यावर तुम्ही लक्ष लावू शकता की हा किल्ला आतापर्यंत कुणीही का जिंकू शकला नसेल. कारण या किल्ल्यावरती जी टेक्निक होती, डिफेन्स टेक्निक, तसंच किल्ल्यावरती येण्यासाठी दुश्मनांना आतमध्ये येण्याचा जो अडवण्याचा मार्ग, तसंच डिफेन्स टेक्निक किती चांगल्या प्रकारे केली होती. आता आपण या साईडला बघणार आहोत. तसंच या साईडला किल्ल्यावरती जेवढे तोफा ठेवले तसंच या ठिकाणी तोफांचे प्रकार आहे. जसं ज्या तोफा तुम्ही त्या साईडला बघितल्या त्या तोफा ज्या खांद्यावर ठेवूनही आपण यूज करू शकत होतो आणि या साईडच्या त्या तोफा आहे या तोफांना चालवण्यासाठी असे रणगाड्या टाईप मध्ये व्हील दिलेले आहे. आता यांच्यावरती तुम्ही ही जी तोफ आहे ह्या उत्खननामध्ये सापडलेल्या आहे. तुम्ही या फोटोमध्ये बघू शकता या ठिकाणी त्या तोफा लावलेल्या दिसतात. तशा प्रकारे ही तोफ माउंट केली जात असत. या तोफेमधून तुम्हाला या फोटोमधून किंवा इथं आल्यावर तुम्हाला एवढं समजेल की तोफ कशी लावली जाते. आता हे बघा, ही जी तोफ आहे तुम्हाला अशा प्रकारची तोफ कुठेच बघायला भेटणार नाही. हिला बांगडी तोफ म्हणता. इथं इथं इथे प्रत्येक ठिकाणी बांगडी. ही तोफ अशी हिला तुम्ही या गाड्यावरती लोड करून नेऊ शकता किंवा 2 जण उठूनही नेऊ शकता. मित्रांनो, आपण आता बघितलं, आपण त्या साईडनं त्या तिकडनं त्या दरवाज्यातनं जेव्हा आलो, मेन दरवाज्यामधनं आलो आणि आपल्याला हा स्पेस लागला. म्हणजे पहिला डिफेन्स तिथं झाला, दुसरा डिफेन्स ह्या दरवाज्यामध्ये झाला. तुम्हाला मी सांगितलं इथं हत्तीची पायात साखळी लावलेलं दाखवलेलं चित्र आहे. म्हणजे इथून हत्ती आतमध्ये जाऊ शकत नाही असं दुश्मनांना दर्शवलं जात होतं. आता आपण इथून पुढे मध्ये जाऊन बघणार आहोत की आतमध्ये कशा प्रकारे किल्ल्याची डिफेन्स टेक्निक केली जाते. समजा या दोन्ही ठिकाणाहूनही शत्रू किल्ल्यामध्ये घुसला तर आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आणखी एक भूलभुलैया आहे. आतमध्ये आल्यावर तुम्हाला समजेल. आता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल या साईडला एक वाट जाते अशी. या साईडला इकडे बघू शकता तुम्ही. इथं आल्यावर सुद्धा सैनिक कन्फ्यूज होईल की बाबा आपल्याला, कारण या साईडला सेम रस्ता आहे. सध्या इकडचा या साईडचा रस्ता बंद केलेला दिसतोय. तुम्हाला मी तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. इकडे तुम्हाला जाता येणार नाही, पण इकडे सुद्धा रस्ता बंद केलेला सेम. या साईडला जसा रस्ता तसा त्या साईडला पण रस्ता आहे. त्या साईडला तुम्हाला सैनिक जेव्हा या दरवाज्यातनं जेव्हा मध्ये येईल, मध्ये आल्यानंतर सैनिकांना सर्वात पहिले तो आल्या इथं कन्फ्यूज होऊन जाईल की आपल्याला या साईडला जायचं की या साईडला जायचं. पण मेन पार्ट असा आहे की तुम्हाला किल्ल्याच्या या उजव्या साईडला जायचं तेव्हा तुम्ही वरती राजवाड्यापर्यंत जाल. या साईडला गेले की परत अर्धे सैनिक परत या साईडला मारल्या जाणार. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आपण बऱ्यापैकी तुम्हाला मी 2 ते 3 जागा दाखवल्या. या ठिकाणी तुम्हाला मी भूलभुलैया टेक्निक दाखवली की या किल्ल्यामध्ये जवळपास तो हत्ती दरवाजा आहे. नंतर त्याच्यानंतर हा एक आणखी दुसरा दरवाजा भेटला, तिथं पण कशी टेक्निक होती. आता तुम्हाला इथली मी आणखी एक टेक्निक सांगणार. तुम्ही बघू शकता काही सैनिक हे घोड्यावरती येतात, काही सैनिक हे पैदल असतात. तर पैदल सैनिकांसाठी ही एवढी मोठी खतरनाक या ठिकाणी भूलभुलैया केलेली होती. आता पुढे मी तुम्हाला आणखी एक गोष्ट, इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी जेव्हा आता मेन आपण ह्या किल्ल्याच्या आतमध्ये जवळपास आलोय, जवळपास आपण जे सैनिकांना किल्ल्यावरती दुश्मनांना जे भूलभुलैया करणारे रस्ते होते तिथपर्यंत आपण तिथून ते रस्ते पार करून आपण इकडे आलोय. आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची मला. तुम्ही बघू शकता या साईडला खाली ही खरबडा रस्ता आहे आणि या साईडला तुम्ही बघू शकता खाली या ठिकाणी खरबडा रस्ता आहे. आणि जे मी सध्या ज्या जागेवर उभा आहे ती जागा बघू शकता तुम्ही, ते चोपडे दगड लावलेले. तर याच्या मागे त्या काळातली एक टेक्निक होती. तुम्हाला मी ती टेक्निक सांगतो. समजा चुकूनही दुश्मन या 2-3 दरवाज्यामधनं इथं 2-3 दरवाज्यामधनं सगळं जे इथले टेक्निक तोडत तिथं आतमध्ये आला, आता
जेव्हा किल्ल्यावरती अटॅक केला जातो तेव्हा फक्त पैदल सैनिकच नाही तर घोडेस्वार पण सैनिक राहत होते. तर घोडेस्वार सैनिक जर इथपर्यंत आला आणि तो घोड्यावरती सैनिक म्हणला तो फास्ट राहणारच, घोड्याची स्पीड राहणार. जसा घोडेस्वार सैनिक इथपर्यंत आला आणि घोड्यांच्या जो स्पीडनुसार घोड्याचा पाय जसं या दगडावरती पडला, कारण या दगडावर त्या टायमाला तेल टाकला जात होतं, तर त्यामुळे घोड्यांचे पाय स्लिप होऊन इथे घोडे पडून जात असेल. तुम्ही बघू शकता इथून पुढे मेन किल्ला समोर अजून चालू व्हायचा आहे. इथपर्यंत डिफेन्स टेक्निक आहे. इथपर्यंत सैन्यांना अर्धे सैनिक इथं मारले जात होते. नंतर जे घोडेस्वार आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी या स्लिपरी दगडावरती आणून त्यांना सुद्धा इथं मारले जातं. जवळपास किल्ल्यातनं किल्ल्याच्या स्टार्टिंगला जवळपास एक्झाम्पल आपण जर 1000 सैनिक आतमध्ये येत आहे, इथपर्यंत येऊस तर ते फक्त 500 सैनिक राहत होते. एवढी डिफेन्स टेक्निक आहे. आता इथून पुढे आपण बघणार आहोत वरती गेल्यानंतर परत वरती जाऊस तर किती सैनिक उरत असतात. मित्रांनो, आपण आता नेमकंच किल्ल्याच्या मध्यभागी आलो आहे. आता इथं आल्यावरती इथं आता मी थोडासा तुम्हाला मी जुना इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण हा किल्ला 13व्या शतकातील यादवकालीन किल्ला आहे. ठीक आहे. तर या किल्ल्यावरती आपण आता बघितलं, आपण चाललो सरस्वती बावडीकडे. सरस्वती बावडी म्हणजे ही त्या काळातील खूप जुनी बावडी आहे, विहीर आहे. पूर्वी काय केलं जातं, सध्यावरती अनेक सल्तनत हे किल्ल्यावरती मोठ्या प्रमाणात हल्ले करत असतात. तर किल्ल्याच्या बाहेर जाण्यासाठी किंवा किल्ल्याहून नदी किल्ल्याच्या बाजूला नदी वगैरे जी राहत असेल त्या नदीहून पाणी आणणं पॉसिबल होत नसे. त्यामुळे किल्ल्यामध्ये अशा प्रकारे विहिरी बांधल्या जात होत्या. आता तुम्ही ही विहीर बघू शकता. ही आहे सरस्वती बावडी. ही त्या काळामध्ये बांधल्या गेलेली असावी बहुधा, आणि तिची अवस्था अजूनही तुम्हाला चांगल्या प्रकारे बघायला भेटते. आपण थोडंसं या सरस्वती बावडीमध्ये जाण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मध्यभागी या बावडीची कशा प्रकारे रचना केलेली आहे. जास्त खाली आपण जाऊ शकत नाही, कारण खाली पायऱ्या तुटलेल्या आहे. जिथपर्यंत मला जाता येईल तिथपर्यंत मी तुम्हाला दाखवतो. ही विहीर तुम्ही बघू शकता. जवळपास ही 70 ते 80 फूट खोल आणि इकडं असं जवळपास 100 ते 150 फूट रुंद एवढी जी आहे. एका टायमामध्ये पूर्ण जवळपास 1 ते 2 महिने पूर्ण किल्ल्याला पाणी पुरेल एवढ्या किल्ल्यावरती पुरवठा केला जात होता. आणखी तुम्हाला या किल्ल्याची एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, म्हणजे की हा किल्ला जो आहे तो डोंगरावरती असल्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारे पाण्याची सुविधा केली होती की जे डोंगरावरचं जे पाणी आहे ते बरोबर या किल्ल्याच्या इथे मध्ये म्हणजे त्यांनी त्या टायमाला टेक्निक अशी केली होती की किल्ल्याचं जे पाणी आहे वरून येणार ते बरोबर या विहिरीमध्ये जमा व्हायचं. तुम्ही त्याचं एक टेक्निक दाखवतो मी तुम्हाला. असे तुम्हाला विहिरीमध्ये असे तुम्हाला बऱ्यापैकी होल दिसतील. जवळ बघा आतमध्ये पूर्ण असं होल दाखवलं. अशा या विहिरीला जवळपास 50 ते 60 होल आहे. जेव्हा पावसाळ्यामध्ये किल्ल्याचं डोंगरावरचं पाणी मुरून पूर्ण या होलाद्वारे या विहिरीमध्ये जमा केलं जात असत. तुम्ही बघू शकता त्या टायमाला सुद्धा ही किती भयानक प्रकारे यांची ही टेक्निक आहे. मित्रांनो, आपण त्या साईडला सरस्वती बावडी बघून आलो. हा तुम्हाला मी पॅचबद्दल थोडी माहिती पण सांगितली. जसं तुम्ही किल्ल्याच्या पूर्णपणे आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले किल्ल्याच्या मेन दरवाजामध्ये जेव्हा तुम्ही किल्ला सुरू होणार सगळ्यात पहिले इथे एक मंदिर लागतं. तुम्ही बघितलं असेल आपल्या जे हिंदू मंदिर होते, हा 13व्या शतकात किल्ला आहे, यादवकालीन किल्ला आहे. कुठल्याही किल्ल्यावरती तुम्हाला मंदिर बघायला भेटणारच, पण या मंदिराची सध्या अवस्था खूप खराब आहे. सध्याच नाही, त्या काळामध्ये खूप खराब होती, कारण 13व्या शतकानंतर जवळपास 15व्या-16व्या शतकामध्ये या किल्ल्यावरती मुघलशाहीचं राज्य होतं. तुम्ही बघू शकता हा मंदिराचा पूर्णपणे पडझड झालेली आहे. आणि त्याच्यानंतरही अल्लाउद्दीन खिलजी किंवा असे बरेच मुघल शासक इथे येऊन पहिले ते किल्ल्यांवरती मंदिरं तोडायचे आणि मागे साईडला बघू शकता मंदिरावरती तुम्ही ते मंदिराच्या जागेवरती मस्जिदाचं बांधकाम करायचे. मित्रांनो, आपण त्या साईडला मागे बघू शकता किल्ल्याचं मेन पॅच हा आपण पूर्णपणे कंप्लीट करून आलो आहे. आता या ठिकाणी मेन तुम्हाला एक जागा बघायला भेटली. इथून पुढे तो आहे राजांचा महल, इथून पुढे राहायचा. आता हा जो रस्ता बघू शकता त्या काळामध्येही असा रस्ता होता, कारण जो अर्धे सैनिक तिथपर्यंत पूर्ण घायल व्हायचे. तिथून पुढे ते जाणारे सैनिक होते त्यांना या रस्त्याने वरती जावं लागत होतं. तुम्ही बघू शकता हा रस्ता सपाट नाही, हा थोडासा असा उतरता रस्ता आहे. म्हणजे या ठिकाणून जेव्हा सैनिक वरती जात होते, दुश्मन सैनिक वरती जात होते, त्या ठिकाणी त्यांच्या अंगावर इथनं मोठे मोठे दगड सोडले जात होते. त्यामुळे या ठिकाणी अर्धे सैनिक हे इथेच घायल व्हायचे. किल्ल्याकडे जाताना तुम्ही बघू शकता रस्त्यामध्ये तुम्हाला अशा देवड्या लागलेल्या आहेत. आता तुम्हाला या देवड्या कशाच्या असतील, तर त्या टायमामध्ये जेव्हा सैनिक राहत होते, कारण किल्ला हा एवढा मोठा असायचा, कारण किल्ल्यावरती सैनिकांना राहण्यासाठी जागा असायची, किंवा सैनिक आपलं काम झालं घरी गेला, घरून पुन्हा दुसऱ्या कामावर आला, असा प्रकार नव्हता. त्यामुळे किल्ल्यावर राहण्यासाठी जेव्हा पण राजवाडा हा कधी वरच्या साईडला राहायचा, खालच्या साईडला किल्ल्याचा मेन दरवाजा राहायचा, किल्ल्याची जी मध्यभागी जागा राहायची
मध्यभागी जागेवरती तुम्ही बघू शकता त्या साईडला छोटे छोटे देवडे आहेत, त्या ठिकाणी सैनिक राहायचे आणि ज्याच्या साईडला ह्या मोठ्या देवडे आहेत याच्यामध्ये सैनिकांचे घोडे किंवा मग सैनिक जे त्यांच्या जे शस्त्र असतं ठेवण्याची जागा ही त्या ठिकाणी राहायची. किल्ल्यावर जाता जाता हा भाग तुम्हाला मध्यभागीच लागेल. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की या किल्ल्यावरती तुम्ही बघितलं होतं त्या ठिकाणी सरस्वती बावडी बघितली आपण. आता हे आपण हत्ती तलाव बघायला आलो. सरस्वती बावडीचे बांधकाम जे नाही 13व्या शतकातलं आहे, पण जो हत्ती तलाव आहे हा बांधकाम जवळपास 16 ते 16व्या किंवा 17व्या शतकातला आहे. कारण 17व्या शतकामध्ये या किल्ल्यावरती निजामशाहीचं राज्य होतं. मित्रांनो, आपण या किल्ल्याच्या एक भारत माताचं मंदिर येतं, भारत मातेच्या मंदिराकडे आपण आलोय. या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला मी सांगितलं कुठल्याही किल्ल्यावर जायचं म्हणलं तर किल्ल्यावर मंदिर असतात. त्या स्टार्टिंगला आपलं एक मंदिर लागलं ते पूर्ण पडझड अवस्थेमध्ये, पण या ठिकाणी आता पुन्हा एक भारत माता मंदिर आहे. किल्ल्यावरती खूप छान आणि सुंदर प्रकारे एक भारत माता मंदिर आहे. या मंदिराचे एक वैशिष्ट्य असं सांगता येईल की हे मंदिर अजूनही व्यवस्थित रूपामध्ये आहे, इथेही कुठेही पडझड झालेली नाहीये. तुम्ही बघू शकता मंदिरासमोर भला मोठा असा सभा मंडप आहे. या मंडपामध्ये ज्या टायमाला मंदिर किल्ल्यावर जेवढे उत्सव केले जातात त्या उत्सवामध्ये उत्सव जेव्हा किल्ल्यावर होत असतात त्या भारत मातेसमोर मंदिर आणि हा मोठा प्रांगण. मित्रांनो, आपण आता मंदिरात चाललोय. तुम्हाला इथं आजूबाजूचा परिसर तुम्ही बघा, तुम्हाला हा परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर दिसत. तुम्हाला काय वाटतं, हा परिसर शासनाने सुंदर केला असेल? ठीक आहे, शासन किल्ल्यावरती काम करतं, माझ्या याच्या गोष्टीवर काही म्हणणंच नाही, पण या ठिकाणी अजूनही त्या काळातील इमानदार लोक म्हणता येईल किंवा एकनिष्ठ लोक म्हणता येईल किंवा देवाला मानणारे लोक म्हणता येईल, ते लोक अजूनही आपल्या भारतामध्ये आहेत. आपण या ठिकाणी एक आजीबाई त्यांना बोलणार आहोत. आजीबाई आपल्याला सांगताय की हा जो किल्ल्याचा परिसर सांगताय, म्हणजे आजीबाई मी बऱ्याच वेळेस बघितलं, हा जो किल्ल्याचा परिसर आहे, हा जे देवीचं मंदिर आहे, तुम्ही किल्ला बाकी कसाही असो, कुठल्या ठिकाणी किल्ल्यावर कशीही जागा असो, पण या ठिकाणी बघता तुम्ही एवढी स्वच्छता आणि सुंदर ठेवलेली आहे या आजीबाईनं. आपण थोडं आजीबाईला विचारू, 2-3 प्रश्न करू. 152 पिल्लर. हा, इकडे 152 पिल्लर अच्छे होते, बरोबर. हा, तसं अच्छा, ह्या जागेवर बी पिल्लर होतं असं म्हणता तुम्ही, बरोबर आहे. हा हा, एक खंबे. हा तेच ना, आपल्या ड्रामाने करता देखावणी करत हकीकत ते पाहायचे. नाही, आजी कसं हकीकत आहे आणि कसं आपला जुना इतिहास लोकांना माहित झाला पाहिजे. आपलं कसं आहे, आपलं काय केलं इथं सांगते मी, लोकांनी इतिहासाची गरज नाही. लोक बाकडे तिकडे हातपाय करून फोटो काढताना म्हाताऱ्या बरोबर, त्यांना काय घेणं नाही. मग आजी मी तुम्हाला सांगतो, मी सदा किल्ल्यावर आलो, माहिती सांगतो मी काय करतो, आपल्या लोकांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे की हे जे वैभव हे वैशिष्ट्य आहे, सगळं वैभव हे सगळं आपलं आहे, हे सगळं आपलं आहे पहिल्यापासून. मित्रांनो, आता आपण आलो आहे इथे भारत माता मंदिरामध्ये. आता या भारत मातेची तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. हे भारत माता मंदिर हे स्वातंत्र्यानंतर भारत माता मंदिर झालं. पूर्वी जेव्हा 13व्या शतकामध्ये हे यादवकालीन मंदिर आहे, म्हणजे हे त्या टायमाला जैन मंदिर होतं, खूप मोठं मंदिर आहे. मध्ये गेल्यावर आपण बघणार आहोत. मध्ये या मंदिरामध्ये तुम्ही बघू शकता 152 पिलर या ठिकाणी बघू शकता. हे जे पिलर बघताय तुम्ही, जवळपास 152 पिलर या मंदिरामध्ये आहे. 152 पिलरावरती हे मंदिर उभं आहे. या मंदिराचं कन्स्ट्रक्शन एवढं जुनं आहे, जवळपास जेव्हा हा किल्ल्याचं बांधकाम झालं होतं, बांधकामाच्या टायमाला सर्वात पहिले आधी या मंदिराचं बांधकाम करण्यात आलं होतं. मग मंदिराच्या बांधकामानंतर इथून पुढं आपण कुठलंही शुभ कार्य करताना देवाला नारळ फोडूनच आपण ते कामं करतो. तसं त्या टायमाला या सर्वात पहिले हे मंदिर बांधण्यात आलं. हे मंदिर बांधल्यानंतर इथून पुढे मग या किल्ल्याचं पूर्ण बांधकाम चालू करण्यात आलं. या तुम्ही मंदिरात आल्यावर तुम्हाला इथं भारत माता मंदिराची, भारत मातेची इथे मूर्ती लावलेली आहे, तुम्ही बघू शकता. हे भारत माता मंदिर आहे. भारत माता मंदिर हे स्वातंत्र्य झाल्यानंतर याला भारत माता मंदिर नाव देण्यात आलं, पण त्याच्या आधी हे जैन मंदिर किंवा एखाद्या आपल्या दुसऱ्या देवाचं मंदिर, जसं महादेवाचं मंदिर असू शकतं. कारण फक्त एवढं एकच मंदिर नसून या ठिकाणी बाहेरचा परिसर बघू शकता. बाहेरच्या परिसरामध्येही अनेक वेगवेगळ्या देवाच्या मूर्त्या या ठिकाणी राहत होत्या. आता पूर्वीच्या काळामध्ये त्याचा उल्लेख असा निघतो की इथं हे देवालय होतं. देवालय म्हणजे इथं वेगवेगळ्या प्रकारचे देवाची मंदिरं राहत होते. पण जसा भारत स्वतंत्र झाला, स्वातंत्र्यानंतर इथे हा जो किल्ला आहे समजा आपला सैन्यांच्या अंडर किंवा पुरातत्व विभागाच्या अंडर गेला, त्याच्यानंतर या ठिकाणी इथली जागा साफसफाई करून या ठिकाणी या मंदिराला कुठला नेमकं या देवाचं मंदिर इथं असेल हे म्हणजे त्यांना पत्ता लागला नव्हता. त्यामुळे त्यांनी या मंदिराला एक भारत मातेची मूर्ती इथे ठेवून त्याला भारत माता मंदिर असं नाव देऊन हे भारत माता मंदिर आता प्रचलित आहे.
मित्रांनो, अजून तुम्हाला इथे एक गोष्ट सांगतो. तुम्ही या साईडला बाहेर येऊन बघू शकता. जसा इथे हा वर बघू शकता, हा जसा 152 पिलर हा मंडप आहे, सेम असाच मंडप हा या बाहेरच्या दिशेला बी होता. तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्या काळातील पिलर्स लावलेले आहे. हे पिलर्स सध्या पडलेल्या अवस्थेमध्ये आहे. पण ज्या टायमाला अल्लाउद्दीन खिलजीने या किल्ल्यावरती, या मंदिरावरती आक्रमण केलं, तेव्हा या मंदिराची अवस्था ही या इकडं आहे. अशा प्रकारे हा जो एरिया आहे, पूर्ण एरियावरती अशा प्रकारे सभा मंडप होता. पण हा सभा मंडप अल्लाउद्दीन खिलजीने त्या टायमाला इथून मोडला होता आणि या ठिकाणी मस्जिद बांधण्याचा प्रयत्न केला. बघू शकता इथे एक मंदिराची मेन कमान आहे, ही घुमटाची आहे. मस्जिदमध्ये जाण्याचा जो रस्ता असतो, मस्जिदचा घुमट असतो, त्या प्रकारे ती बनवलेली आहे. पण कसं असतो, इतिहास हा शेवटी इतिहास असतो, त्याला कोणीही मिटवू शकत नाही.